नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रंजक आणि वळणदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता रात्री इकडे पमा आणि सुभाष आता दोघेही त्यांच्या रूममध्ये आता बोलत असतात. तर तेवढ्यात शर्वरीला तहान लागते आणि तिच्याजवळचं पाणी संपलेलं असतं. तर शर्वरी आता पाणी आणण्यासाठी येते. तर तेवढ्यात दरवाजातून जात असताना शर्वरी पमा आणि सुभाषचं बोलणं ऐकते. तर आता पमा सुभाषला म्हणते की हे बघा, रंगपंचमीला तुम्ही आता गावाला जाणार आहे ना, तुम्ही ना 10,000 रुपये घेऊनच जा. तर आता सुभाष म्हणतो की मी 5,000 घरी ठेवतो घर खर्चासाठी आणि 5च घेऊन जातो. पमा म्हणते की अजिबात नाही, अहो तिकडे आपल्या सगळी गावाकडची माणसे आहेत, तिकडे काही कमी पडायला नको आणि आपल्याला नावं ठेवायला नको. आणि सुभाष म्हणतो की अगं पण इकडे एवढ्या खर्चात सगळं कसं भागेल. तर आता पमा म्हणते की हे बघा, तुम्ही ना मुलींसमोर काही बोलत जाऊ नका, उगाच त्यांना काळजी वाटते आणि मग ते त्यांच्याकडचे सगळे पैसे पुन्हा आपल्याला देतात. आता ना आशूचं लग्न जवळ आलं आहे आणि पैशाची आपल्याला गरज लागेनच, पण तिकडे आपल्याला गावाकडे सुद्धा कुणी नाव ठेवायला नको. सुभाष म्हणतो की हे बघ पमा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा आता पमा म्हणते की अहो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे, विश्वास न ठेवून कसे चालेल. तेव्हा आता तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगते तसं करा. आणि मी ना आता काही जेवणाच्या डब्याच्या एक्स्ट्रा ऑर्डरसुद्धा वाढवल्या आहेत. आता इकडे शर्वरी दरवाजातून पमा आणि सुभाषचे ते सगळे बोलणे ऐकत असते आणि इकडे आता पमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता सुभाष म्हणतो की माझ्यावर विश्वास आहे, मग मी सगळं काही मॅनेज करील. पमा म्हणते की हे बघा, तुम्ही सगळं काही मॅनेज करताल, मला माहिती आहे, माझा तुमच्यावरती फक्त पक्का विश्वास आहे. आणि पमा म्हणते की आपलं सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघा, अगोदर तुमच्या पगारात आपलं घर चालतच होतं ना. सुभाष म्हणतो की पैसा किती जरी कमवला तर कमीच पडतो पमा. पमा म्हणते की तुमच्या पगारात अगोदरच घर चालू होतं, आता आपला खर्च वाढला आहे आणि आता मुलीचंसुद्धा लग्न आलं आहे, तेव्हा पैसे तर लागणार, म्हणून मी एक्स्ट्रा जेवणाच्या ऑर्डर घेतल्यात आणि मला करू द्या की स्वामीसुद्धा आपल्या पाठीशी आहेत, ते आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. शर्वरी आता पमाचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि इकडे आता पमा म्हणते की विश्वास नाही आहे का, असं पुन्हा कधी बोलत जाऊ नका, नाही तर मी कायमची ताईकडे निघून जाईल आणि मग बसा तुम्ही इथे. आणि सुभाष म्हणतो की पमा, अगं तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आणि आता सुभाष म्हणतो की तू म्हणते तसंच होईल पमा. तर पमा खुश होते आणि इकडे आता भालू आजी ही आता पठण करत असते. तर तेवढ्यात जय तिथे येतो आणि भालू आजीच्या पाया पडतो आणि तेवढ्यात आता जय म्हणतो की आई कुठे गेली. तर आता भालू आजी म्हणते की अरे तिला सकाळीच काहीतरी महत्त्वाचं काम होतं, तेव्हा ती बाहेर गेली आणि तुला ब्रेकफास्ट करायचा ना, बिंदू याला पोहे वाढ बरं, असे आता भालू आजी बिंदूला सांगते. आणि इकडे आता जय अतिशय खुश होऊन पोहे खाऊ लागतो. भालू आजी आता जयकडे येत म्हणते की जय, अलीकडे ना तुझ्या चेहऱ्यावरती एक खूप सुंदर अशी स्माईल असते. आणि भालू आजी म्हणते की घरी आल्यावर आता ना तू कटकट करत नाही आहे बरं का जय. आणि भालू आजी म्हणते की जय तुला एक प्रश्न विचारू का. तर जय म्हणतो विचार ना. भालू आजी म्हणते की खरं खरं सांगशील ना. आणि भालू आजी म्हणते की तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी आली ना. तर जय म्हणतो काय, असं का विचारतेस आजी. आजी म्हणते खरं सांग, कारण तुझ्यामध्ये मला स्पष्ट बदल दिसतोय. आणि बिंदू म्हणते की भालू आजी तुम्ही बरोबर बोलता बरं का. आजी म्हणते की तशीच तुला तेजूची आठवण आहेच, कारण तू भावंडांसाठी काहीही करू शकतोस जय. आणि जय म्हणतो की तू काहीही विचार करते आजी बरं का. तर आजी म्हणते की दिसतंय मला जय सगळं. जय म्हणतो की हे बघ आजी, मी काही प्रेमात वगैरे पडलेलो नाही आहे. तर आजी म्हणते की हे बघ, अरे तुझ्यापेक्षा ना खूप जास्त पावसाळे बघितलेत मी. आणि इकडे आता जयकडे बघत आता भालू आजी म्हणते की अरे जय, तू प्रेमात पडला चांगली गोष्ट आहे, वाईट थोडीच आहे का, पण अजून तुला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि मी तुला म्हणत नाही आहे तू प्रेमात पडू नकोस म्हणून. आणि भालू आजी म्हणते की तू फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की कुठल्या तरी व्यक्तीवरती विश्वास ठेवायला शिक. आणि असा अर्धवट विश्वास नाही आहे बरं का, 100% विश्वास. अशी व्यक्ती तू तयार करणं, अशी व्यक्ती पाहिजे की जिच्यावर तू 100% विश्वास ठेवू शकशील. आणि एकदा का तू त्या व्यक्तीवर 100% विश्वास ठेवला की पुढच्या गोष्टी आपोआप नकळतपणे तू करत जाशील. असा सल्ला आता भालू आजी ही जयला देते.
आणि आता जय हा ऑफिसमध्ये निघून जातो आणि इकडे आता सगळे ऑफिसमध्ये आल्यानंतर आता सगळा स्टाफ तिथे आता बोलत असताना पटकन आता समायरा तिथे येते आणि तेवढ्यात आता जयसुद्धा येतो. तर आता लगेच समायरा म्हणते की सगळ्यांनी ऐका, मी HR मॅनेजर, मी ना आपल्या HR मॅनेजरच्या डिपार्टमेंटमधून काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी अरेंज केल्यात आणि ठीक 4 वाजता ना मी एक लेसन समोर ठेवला आहे आणि 4 वाजता मी टीम बिल्डिंग सेशनचा एक सेमिनार अरेंज केल्याचे आता समायरा सगळ्यांना सांगते. आणि जय म्हणतो की खरंच चांगली ॲक्टिव्हिटी आहे आणि प्रत्येकाने हा सेशन जॉईंट करा असे आता जय सगळ्यांना सल्ला देतो. आणि जय म्हणतो की सगळेजण येतील आणि जय आतमध्ये निघून जातो. आणि आता सगळा स्टाफ मेंबर आता टीम बिल्डिंगच्या सेशनमध्ये आता जमलेला असतो. आणि इकडे आता टीम बिल्डिंगच्या त्या सेशनमध्ये आता लेक्चर अरेंज केलेलं असतं आणि लगेच आता तो टीम बिल्डिंग सेशनसाठी एक लेक्चरर उभा राहतो आणि तो लेक्चरर आता पहिलाच प्रश्न विचारतो आणि लगेच तो म्हणतो की कंपनी यशस्वी बनते ती कशामुळे. आणि तो लेक्चरर म्हणतो की मोठ्या बिल्डिंगमुळे, मोठ्या ऑफिसमुळे की मोठ्या इन्व्हेस्टमेंटमुळे. आणि आता सगळे स्टाफ मेंबर वेगवेगळे उत्तरं देतात. तर तो लेक्चरर म्हणतो की आता जी आपली कंपनी मोठी बनते ना ती फक्त आपल्या माणसाच्या आता विचारामुळे, त्यांच्या विश्वासामुळे आणि त्यांच्या कामामुळे. आणि लगेच आता तो म्हणतो की यशस्वी कंपनी बनते ती फक्त एका चांगल्या टीममुळे आणि एक चांगली टीम बनते ती फक्त विश्वासामुळे. आता तो लेक्चरर म्हणतो की समोरच्याला तुम्ही काय सांगताय आणि समोरचा तुम्हाला तुमच्या बोलण्याला काय समजतोय हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आणि तो लेक्चरर म्हणतो की समोरच्यांचं बोलणं विचारात न घेता आपलंच बोलणं खरं आहे हे वागणं म्हणजे चुकीचं आहे. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की जय सर तुम्ही अचूक कसं ओळखलं. तर जय म्हणतो हे माझ्याबद्दल नाही आहे, तुझ्याबद्दल आहे, कारण तू नेहमी असंच वागते. आणि तो लेक्चर म्हणतो की माझ्या क्लायंटचे 2 कर्मचारी सतत भांडत असायचे तेव्हा मी त्यांना सांगितलं तुम्ही दोघांनी फक्त एकमेकांसमोर बसा आणि एकमेकांचं बोलणं समजून घ्या आणि समोरचा जर बोलत असला तर त्याला अडवायचं नाही, फक्त त्याचं व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचं आणि समजून घ्यायचं. आणि आता तो लेक्चरर म्हणतो की आपण आता टीम बिल्डिंगचं लेक्चर घेऊयात आणि त्यासाठी टीम किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला समजेल. आणि आता तो लेक्चरर म्हणतो की हे बघा आता ना मी या रूममध्ये 2 स्लॉट असलेले ट्रे ठेवलेले आहे आणि त्यामध्ये 16 बॉल ठेवलेले आहे. जोपर्यंत त्या स्लॉटमध्ये तुम्ही 16 बॉल घालत नाही तोपर्यंत तुम्हाला या रूममधून बाहेर जाता येणार नाही. आणि तो लेक्चरर म्हणतो की सगळे तयार आहे. तर सगळेजण होकार देतात आणि लगेच आता 2 टीम तयार होतात आणि प्रत्येकाने आता फास्टमध्ये एक बॉल घेतलेला असतो आणि लगेच आता सुरू होताच प्रत्येकजण आता त्या ट्रेच्या स्लॉटमध्ये बॉल टाकतो. आणि आता 2 ट्रे असल्यामुळे आता ते 2 ट्रे बरोबर आता 16 स्लॉट असल्यामुळे अर्धे भरलेले असतात. तर आता मॅक म्हणतो की सर तुमचं काहीतरी चुकलं, 16 चेंडू पाहिजे होते आणि 16 स्लॉट पाहिजे होते, तर आता हे अर्धेच चेंडू आहेत. तर आता तो लेक्चरर म्हणतो की तुमचं माझं चुकलं नाही, ते बरोबर आहे, 16 स्लॉट आहे आणि 16 चेंडू आहे आणि तुम्हाला तो ट्रे भरवायचा होता. मॅक म्हणतो की असं कसं चालेल, 2 टीम झाल्या म्हणजे अर्धे चेंडू जाणार ना. आणि तो लेक्चरर म्हणतो 2 टीम तुम्ही केल्या, मी तुम्हाला टीम करायला सांगितली होती. आणि लगेच आता तो लेक्चरर म्हणतो की 16 स्लॉट 16 चेंडू आणि बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा. आणि तो लेक्चरर म्हणतो की जर तुम्ही एक टीम ठेवली असती तर तुम्ही सहज बाहेर जाऊ शकला असता. आणि तो लेक्चरर म्हणतो की हे कशामुळे झालं सांगा, तुमच्या टीमचं बॉन्डिंग नसल्यामुळे तुमचा टास्क तुम्हाला कंप्लीट करता आला नाही असे तो लेक्चरर आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन आणि सगळं काही सांगून व्यवस्थित समजावून आता त्यांना सांगतो. आणि तुमच्यापैकी एकाने सुद्धा मला उलट प्रश्न केला नाही, मी जे बोललो तेच तुम्ही करायला सुरुवात केली. आणि तो लेक्चरर म्हणतो की इथे कोणतीही गोष्ट करण्या अगोदर त्याचं बोलणं नीट ऐकून घ्या आणि मग ती गोष्ट करायला घ्या हे याच्यातून शिकायचं असं तो लेक्चरर सांगतो. आणि कधी प्रश्न जर काळजीपूर्वक ऐकून घेतला तर त्यातच त्या प्रश्नाचं उत्तर असल्याचे तो लेक्चरर बोलतो आणि सगळ्यांना ते पटलेलं असतं आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात. आणि त्यानंतर आता लेक्चरर दुसरा गेम ठरवतात आणि सांगतात की हे बघा
2 पार्टनरच्या जोड्या करायच्या. पहिल्या पार्टनरने दुसऱ्या पार्टनरच्या डोळ्यावरती ब्लाइंड टेप बांधायचा आणि मग त्या पार्टनरने झोकून द्यायचे आणि त्याच वेळेस आवाजाच्या दिशेने त्या पार्टनरने त्याला झेलायचे. तर आता शर्वरी आणि जयची बॉन्डिंग होती आणि शर्वरी जयच्या डोळ्याला पट्टी बांधते. तर त्याच वेळेस आता पट्टी बांधता क्षणी जय आता सगळा तोल झोकून देतो. तर पटकन शर्वरी आता जयला झेलते आणि प्रेमाने पट्टी काढत जय शर्वरीकडे बघतो आणि शर्वरी जयकड. तर दोघांनीही एकमेकांना सावरलेलं असतं. तर आता एकमेकांसोबत आता आपण 100% शर्वरीवरती विश्वास टाकू शकतो, डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, हे आता जयच्या लक्षात येतं आणि भालू आजीचे बोलणे जयला आठवते. असा एखादा पार्टनर शोध की ज्याच्यावर तो 100% विश्वास ठेवशील. तर जयला आता ती व्यक्ती म्हणजे शर्वरी असल्याचे लक्षात येते. तर जय आता शर्वरीवर कसा 100% विश्वास ठेवतो आणि शर्वरी कशी जयची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.